अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आणि त्यानंतर अनेक ठिकाणी आंदोलनं झाली। पुण्यात शिवसेनेनं आंदोलन केलं, त्यानंतर त्यांना अटक करा अशी मागणी केली आणि या सगळ्या आंदोलनानंतर, या सगळ्या गोंधळानंतर मागील 2 ते 3 दिवसांपासून त्यांच्या कोथरूडमधील घराखाली पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे। आपण जर बघितलं तर या बिल्डिंगमधल्या 3ऱ्या मजल्यावर ते राहतात। त्यांच्या घराखाली संपूर्ण सुरक्षा परवाच्या दिवशी रात्रीपासून करण्यात आली आहे। शिवप्रेमी असू देत, त्यासोबतच शिवसेनेचे काही नेत्यांनी या ठिकाणी इथे ठिय्या आंदोलन केलं होतं, त्यांच्या अटकेची मागणी केली होती आणि त्यानंतर उदयनराजे यांनी देखील दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला होता आणि शिवाजी महाराजांबद्दल हे बोलणारे कोण असे अनेक प्रश्न निर्माण केले होते। या सगळ्या प्रकारानंतर राहुल सोलापूरकर यांच्या घराखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे आणि महत्त्वाचे म्हणजे काल झालेल्या गोंधळानंतर इथे काही थोड्या शब्दात बाचाबाची देखील झाली, आक्रमक झाले होते शिवसैनिक आणि याच्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा इथे कोणताही गोंधळाचा प्रकार घडू नये यासाठी गेले 24 ते 25 तास झाले या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे। त्यासोबतच शिवसैनिकांकडून असू देत किंवा शिवप्रेमींकडून त्यांना अटकेची मागणी करा, त्यांना अटक करा अशी मागणी देखील करण्यात येत आहे। कॅमेरामॅन राजेश बिडकर सह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।